जय हिंद. तर चला भारताच्या भूगोलामधील महत्त्वाचे मुद्दे आपण बघत आहोत. डायरेक्टली आपण मुद्द्यांना सुरुवात करू. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं नवीन राज्यांची जी निर्मिती करण्यात आली होती त्याच्याविषयी एक ओझरता आढावा घेऊ. बघा आता हा जो आपला उत्तर प्रदेशचा भाग आहे, या उत्तर प्रदेशमधून बघा उत्तराखंड वेगळा करण्यात आलेला होता. उत्तर प्रदेशमधून जो हा उत्तराखंड वेगळा करण्यात आलेला होता त्याला सुरुवातीला उत्तरांचल म्हटलं जात होतं आणि 2006 पासून त्याला उत्तराखंड असं नाव देण्यात आलं. आता हे कधी झालं होतं तर 9 नोव्हेंबर 2000 साली बघा उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड म्हणजेच उत्तरांचलची निर्मिती करण्यात आली आणि उत्तरांचलचे उत्तराखंडमध्ये या नावामध्ये रूपांतर 2006 मध्ये करण्यात आलं होतं. बघा त्याच्यानंतर बघा बिहार राज्य जे आहे, या बिहार राज्यामधून काय करण्यात आलं होतं तर जे झारखंड राज्य आहे हे झारखंड राज्य वेगळं करण्यात आलं होतं आणि यांची जी काही निर्मिती जी होती झारखंड राज्याची ती 15 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आली होती. बघा 15 नोव्हेंबर 2000 साली करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर हे जे मध्य प्रदेश आहे, मधल्या साईडला जे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमधून छत्तीसगड राज्याची निर्मिती करण्यात आली होती. बघा छत्तीसगड राज्याची निर्मिती, इतर झारखंड मी म्हणेल झारखंड राज्य. छत्तीसगड राज्याची निर्मिती करत असताना ही जी तारीख आहे बघा, तारीख लक्षात ठेवा. हे जे झालं होतं ते 1 नोव्हेंबरला झालं होतं. 1 नोव्हेंबर 2000 साली छत्तीसगड राज्याची निर्मिती मध्य प्रदेशमधून करण्यात आली होती. बघा लक्षात ठेवताना CUJ असं लक्षात ठेवा. CUJ, C म्हणजे छत्तीसगड, U म्हणजे उत्तराखंड आणि J म्हणजे झारखंड. आता CUJ, C कशामधून तयार झालेला आहे तर M मधून तयार झालेला आहे. U कशामधून तयार झाला तर U मधूनच तयार झालेला आहे. B मधून काय झालेलं तर झारखंड तयार झालं. म्हणजे बिहारमधून झारखंड राज्याची निर्मिती, उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमधून छत्तीसगड. आणि तारीख लक्षात ठेवताना 1, 9 आणि 15 नोव्हेंबर 2000 साल. बघा ओके असं लक्षात ठेवा, कारण याला थोडं धरून प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येणं गरजेचं आहे. पुढे बघा ही जी आंध्र प्रदेश आहे, या आंध्र प्रदेशमधून काय करण्यात आली, तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली होती. बघा तेलंगणा राज्याची निर्मिती कधी करण्यात आली तर 2 जून 2014 रोजी बघा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती. बघा त्याच्यानंतर अलीकडेच बघा 5 ऑगस्ट 2019 ला काय करण्यात आलं, जम्मू आणि काश्मीर आणि इथलं जे आहे लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली होती. बघा 5 ऑगस्ट 2019 रोजी हे करण्यात आलं. त्याच्यानंतर 2000 याच कार्यकाळामध्ये बघा 2019-20च्या कार्यकाळामध्ये दादरा नगर हवेली आणि दीव दमन यांना एकत्रित करण्यात आलं. बघा ठीक आहे. तर ह्या फॅक्ट्स आहेत, या फॅक्ट्स थोड्या लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया आपण. पुढे थोडा भारताचा प्राकृतिक जो भूगोल आहे त्याच्यामधील इम्पॉर्टंट मुद्दे बघू. बघा भारताचा जर प्राकृतिक भूगोल बघितला तर त्या बेसिसवरती बघा हा जो नकाशा देण्यात आलेला आहे, सगळ्यात इकडचा जो भाग आहे ह्याला म्हटलं जातं उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जे आहेत हे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशामध्ये येत आहे. नंतर हा जो भाग आहे बघा हा तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांच्या संदर्भात हा भाग येत आहे. बघा ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे द्विकल्पीय पठार जे आहे पूर्णपणे हे द्विकल्पीय पठारामध्ये येत आहे. बघा हे पूर्ण द्विकल्पीय पठारामध्ये येत आहेत. परत त्याचं डिव्हिजन झालंय, सांगतो मी ते डिव्हिजन. त्याच्यानंतर इकडचा जो आहे तो पश्चिम घाट आहे, इकडचा आहे तो पूर्व घाट आहे. यालाच किनारपट्टीचा भाग पण आपण म्हणतो. बघा हा किनारपट्टीचा भाग इथून येत आहे. बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेचा आणि पूर्व घाटाच्या पूर्वेचा. आणि या ठिकाणी लक्षद्वीप आहे आणि या ठिकाणी काय आहे तर अंदमान निकोबार आहे. तर ही काय तर भारताचा बेटांचा समूह आहे. बघा आता इथं देण्यात आले त्याला जनरलाइज पद्धतीने बघितलं आपण. थोडं डीपली गेलो तर बघा हिमालय जे आहे, हिमालयाचा सर्वात उत्तरेकडचा भाग आहे त्याला ट्रान्स हिमालय म्हटलं जातं. नंतर हा जो आहे तो आपला अलीकडचा हिमालय, हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, हा पण हिमालयाच्या भागामध्ये येतो. बघा इथं नॉर्थ ईस्ट साईडचा इंडिया म्हटलं जातं, म्हणजे त्याला तर पूर्वांचल पण म्हटलं जातं बघा ह्या भागाला. नंतर हा जो आहे तो वाळवंटाचा भाग आहे, भारतामधील हे वाळवंट इंडियन डेझर्ट म्हटलं जातं. बघा हा मध्य भाग जो आहे सेंट्रल हायलँड्स असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा आणि हे दक्कनचे पठार आहे. बघा महाराष्ट्र असेल, छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तर हे दख्खनच्या पठारामध्ये येत आहेत. हा पश्चिम घाट आहे, हा पूर्व घाट आहे, ही पश्चिम किनारपट्टी आहे, ही पूर्व किनारपट्टी आहे. नंतर इकडचं लक्षद्वीप बेटांचा समूह आहे, इकडं आहे तो अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. आता थोडं भारताचे प्राकृतिक विभाग आपण बघत जाऊ. बघा
भारताचे प्राकृतिक विभाग. तर भारताचे जर आपण प्राकृतिक विभाग बघितले तर पहिला विभाग जो आहे तो उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. बघा मी एक एक पॉइंट मांडत जाईल. बघा पहिला जो आहे तो उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. आता याच्यामध्ये काय काय येते बघा. सर्वात उत्तरेच्या साईडला जो आहे त्याला ट्रान्स हिमालय आपण म्हणतो. ट्रान्स हिमालय सर्वात उत्तरेला आहे तो ट्रान्स हिमालय आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला जो येत आहे ते बृहद हिमालय येत आहे. बघा बृहद हिमालयमध्ये येत आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला जो आहे तो लेसर हिमालयमध्ये आहे. लेसर हिमालय. त्याच्यानंतर 4 नंबरला जो आहे तो आहे शिवालिक हिमालय. बघा शिवालिक हिमालय. ओके. आणि 5 नंबरचा जो आहे तुम्ही म्हणलो पूर्वांचलचा भाग जो आहे हा पूर्वांचल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय आहे तर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशांचे एकूण 5 विभाग करण्यात आलेले आहेत. तशाच प्रकारे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपण बघितले. दुसरा मुद्दा मी मांडत आहे बघा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय. कळतंय तुम्हाला एवढं काय अवघड नाहीये. याच्यामध्ये पहिला जो आहे तो पंजाब आणि हरियाणाचा मैदानी प्रदेश असेल. मैदानी प्रदेश असेल पंजाब आणि हरियाणाचा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो राजस्थान जो आहे या राजस्थानचा जो मैदानी प्रदेश येत आहे. त्याच्यानंतर आहे ते गंगा नदीचा मैदानी प्रदेश. बघा सर्वात मोठा आहे. बघा त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी आहे. ब्रह्मपुत्रा या ब्रह्मपुत्रा नदीचा पण मैदानी प्रदेश आहे. नंतर त्रिभुज प्रदेश नद्यांचा जे संगम होत आहे ना तो त्रिभुज प्रदेश पण या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांच्या मध्ये येत आहे. बघा ओके. हे झाला दुसरा मी पॉइंट सांगितला. बघा प्राकृतिक विभागामधील दुसरा प्रकार सांगितला. तिसरा जो आहे या तिसऱ्यामध्ये काय केले तर भारतीय पठारी प्रदेश. बघा भारतीय पठारी प्रदेश. आता भारतीय पठारी प्रदेशांच्या मध्ये काय काय येत आहे बघा. याच्यामध्ये एक उत्तर भारतीय पठारी प्रदेश. उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि दुसरा जो आहे तो आहे दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांच्या बाबतीमध्ये. आता उत्तर भारतीय पठारी प्रदेशांच्या मध्ये कुठलं कुठलं येतं बघा. उत्तरेच्या साईडचं. ठीक आहे. याच्यामध्ये मेवाडचं पठार असेल. मेवाड पठार. मेवाड म्हणजेच राजस्थानच्या भागामध्ये. नंतर माळवाचा असेल मध्य प्रदेशच्या भागामधलं. त्याच्यानंतर आहे बुंदेलखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचा भाग. नंतर आहे बाघेलखंड. बाघेलखंड. ओके. त्याच्यानंतर येत आहे छोटा नागपूरचा भाग जो आहे झारखंड छत्तीसगड काही महाराष्ट्राचा भाग छोटा नागपूर. त्याच्यानंतर येत आहे मेघालयचं पठार. नॉर्थ ईस्ट साईडला मेघालयचं पठार याच्यामध्ये येत आहे. नंतर दक्षिण भारतीय बघितलं तर आपलं महाराष्ट्राचा पठार आहे. महाराष्ट्राचं पठार दक्षिण भारतीय पठारांच्या मध्ये महाराष्ट्र पठार येत आहे. नंतर 2 नंबरला आहे ते कर्नाटका पठार. कर्नाटकचं पठार येत आहे. 3 नंबरला आहे ते तेलंगणाचं पठार आहे. आणि 4 नंबरला येत आहे ते पूर्वेकडील. बघा पूर्वेकडील पठार जे आहे ते दक्षिण भारतामध्ये येत आहे. ठीक आहे. हे झालं भारतीय पठारी प्रदेशांच्या मध्ये उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि पूर्व म्हणजे दक्षिण भारतीय पठारी प्रदेशांच्या मधले हे मुद्दे झाले. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की किनारपट्टी जी आहे किनारपट्टीचा प्रदेश जो बघायचा आहे. मग पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी. बघा वाटल्यास मी ह्याला आहे असंच ठेवील खाली येईल बघा प्रदेश. आता किनारपट्टीचा प्रदेश मी म्हणलो जसा इकडच्या साईडला जो आहे तो पश्चिम किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टी इकडे जी आहे ती पूर्व किनारपट्टी आहे. आता पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये फरक काय आहे. पूर्व किनारपट्टी जी आहे पश्चिम किनारपट्टी जी आहे इथं काठियावाड हा एक भाग येत आहे गुजरात मधला आहे. त्याच्यानंतर जो आहे तो कोकण आहे आपल्या महाराष्ट्र गोवामध्ये येत आहे बघा. नंतर कारवार आहे कर्नाटकच्या मध्ये येत आहे बघा. आणि नंतर मलबार आहे. हे मलबार कुठे येत आहे तर खाली खाली म्हणजे कुठे त्याच्या खाली तर केरळाच्या भागामध्ये येत आहे. पूर्व किनारपट्टी बघितली तर कोरोमंडळ. कोरोमंडळचा कोस्टल एरिया जो आहे तो पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये. ओके. आता भारतीय बेटांच्या बाबतीमध्ये बघू बघा भारतीय बेटे. आता भारतीय बेटांच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय की याच्यामध्ये अरबी समुद्रामधील बेटे आणि बंगालच्या उपमहासागरामधील बेटे. अरबी समुद्र आणि बंगालचा
उपमहासागर. आता अरबी समुद्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप आहे आणि बंगालच्या उपमहासागरामध्ये बघितलं तर इथं आहे अंदमान आणि निकोबार आहे. अंदमान आणि निकोबार आयलँड जे आहे ते बंगालच्या उपमहासागरामध्ये. ठीक आहे, तर हे झालं थोडं आपण भारताच्या प्राकृतिक विभागांच्या बाबतीमध्ये थोडक्यात आढावा इथं घेतलेला आहे. नकाशामध्ये बघितलं तर नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल. तर या नकाशामध्ये थोडं तुम्हाला दिसेलच बघा. हे बघा इंडो गंगॅटिक प्लेन इथं दिसत आहे. हा जो आहे इंडो गंगॅटिक प्लेनचा भाग येत आहे. त्याच्यानंतर इथं विंध्य पर्वत आहे, इथं सातपुडा आहे, एक मिनिट पेन दिसेल, हा सातपुडा आहे, विंध्य आहे. इकडच्या साईडला जो आहे तो पूर्व घाट आहे, हा पश्चिम घाट आहे. काय बघितलं पण हा छोटा नागपूर बघा, मी म्हणलो तो छोटा नागपूर या ठिकाणी येत आहे बघा. या आता याच्यामध्ये आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशांच्या बाबतीमध्ये थोडक्यात आढावा घेऊ की उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश काय आहेत, कसे आहेत वगैरे. इथं नकाशाच्या आधारावरतीच आपण एक एक पॉईंट क्लिअर कट समजत जाऊ बघा. आता या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशांच्या मध्ये समावेश कशा कशाचा होतो बघा. एक म्हणजे आहे तो हिमालय. इकडच्या साईडला जो आहे तो हिमालयाचा समावेश या ठिकाणी होत आहे बघा. हिमालयाचा समावेश होत आहे. आता हा हिमालय जो आहे, हा हिमालय याचा विस्तार जर आपण बघितला तर अशा प्रकारे हिमालय पसरलेला आहे बघा. असा हिमालय पसरलेला, इथून असा पूर्ण पसरलेला आहे. हा हिमालयाचा थोडा विस्तार आहे, आपल्याला दिसतोय बघा. आता हिमालयाच्या बाबतीमध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स येतात बघा. याची जी पूर्व पश्चिम लांबी जी आहे, म्हणजे मी म्हणेल की अशी लांबी जी आहे हिमालयाची ती 2400 किलोमीटर अशी लांबी आहे. आणि याची जर थोडी रुंदी बघितली हिमालयाची तर रुंदी बघा, इकडच्या साईडला रुंदी जास्त आहे हिमालयाची आणि इकडच्या साईडला रुंदी कमी आहे. इकडच्या साईडला बघितलं म्हणजेच आपल्या जे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये हिमालयाची रुंदी जी आहे ती 400 किलोमीटरच्या आसपास आहे. ते जर इकडे आल्यानंतर लक्षात येईल की 150 किलोमीटरच्या आसपास इकडे हिमालयाची काय तर रुंदी आहे बघा. म्हणजे हिमालयाची रुंदी जसं पूर्वेला जाईल तसंच हिमालयाची रुंदी काय होते, कमी कमी होत जाते बघा. आता हिमालयाच्या बाबतीमध्ये इकडचा जो भाग आहे, पूर्ण या भागामध्ये विचार केला तर इकडचा जो एंड आहे तो म्यानमारच्या दिशेला टच असणारा नामचा बरवा जे आहे ही सर्वात पूर्वेकडची बाजू येते बघा. नामचा बरवा ऍक्च्युली हा एक पर्वत आहे, म्यानमारच्या उत्तरच्या साईडला आहे, बॉर्डर टच आहे बघा म्यानमारला. तर हा जो पर्वत आहे हिमालयाची पूर्वेकडची बाजू, पूर्वेकडचं टोक जे आहे तर याच्या मार्फत दर्शवलं जाते पूर्वेकडचं. हिमालयाच्या जर उत्तरेला बघितलं या ठिकाणी तर तिबेटचं पठार येत आहे बघा. तिबेट म्हणजे तिबेट याचं चायनावाल्यांचं पठार येत आहे तिबेटचं. ऍक्च्युअली तिबेट जे आहे ते ऑटोनॉमस आहे. हिमालयाच्या दक्षिणेच्या साईडला बघितलं तर गंगा यमुना नदी आहे बघा. गंगा यमुना नदी जी आहे हिमालयाच्या दक्षिणेच्या साईडला आहे. त्याचबरोबर इथल्या दक्षिणेच्या साईडला बघितलं तर सिंधू नदी आहे. ओके, इकडे बघितलं तर ब्रह्मपुत्रा नदी आहे. आता ब्रह्मपुत्रा नदी अशी प्रवाह करून अशी येऊन खाली येते बघा. ओके, आता हिमालयाची जी सरासरी उंची जी आहे, या सरासरी उंचीच्या बाबतीमध्ये बघितलं तर सरासरी उंची 6000 ते 8000 मीटर एवढी हिमालयाची काय तर सरासरी उंची देण्यात आलेली आहे बघा. जनरली 6 ते 8000 उंची आहे. आणि 8000 पेक्षा जास्त उंचीची शिखरे आहेत ते पर्वत श्रेणीमध्ये, म्हणजे इथं बघा K2 वगैरे आहे, गॉडविन ऑस्टिन आहे, तर ते पर्वतीय श्रेणीमध्ये काउंट केले जातात बघा. आता हिमालयाची जी दक्षिण बाजू आहे बघा, दक्षिण म्हणजे कुठली बाजू, ही बाजू जी आहे हिमालयाची, तर या बाजूचा जो उतार आहे हिमालयाचा तो कसा आहे तर तीव्र उतार आहे बघा. आणि उत्तरेकडचा हिमालयाचा जो उतार आहे इकडच्या साईडचा तो सौम्य उतार आहे बघा. लक्षात घ्या, हिमालयाच्या दक्षिणेकडच्या बाजूचा जो उतार आहे, उतार म्हणजे काय, खाली उतरत येताना जे दिसतं ना ते तीव्र आहे, पायऱ्या अशा तीव्र आहेत, पण दक्षिणेला थोडंसं पसरट खाली गेलेलं आहे. म्हणजेच हिमालयाच्या पूर्वेला दक्षिणेला उतार तीव्र आहे आणि उत्तरेला विचार केला तर जो उतार आहे तो सौम्य आहे. आता राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर हिमालयाच्या ज्या बॉर्डर आहेत, या बॉर्डर ज्या देशांना टच होत आहेत ते देश कोणते कोणते आहेत तर आपल्याला माहिती आहे, एक म्हणजे पाकिस्तान. आता इथं जर आपण नकाशामध्ये गेलो, इकडे गेलो तर हा पाकिस्तान आहे. नंतर थोडं वरच्या साईडला बघितलं तर हा अफगाणिस्तानचे बॉर्डर टच होत आहे. नंतर इकडे चायना आहे बघा. नंतर इकडच्या साईडला म्यानमार आहे बघा, हिमालयाला बॉर्डर टच. नेपाळ आहे आणि सिक्कीम आहे या ठिकाणी, म्हणजेच भूटान आहे. नेपाळ आणि भूटानच्या मध्ये सिक्कीम आहे बघा. आता मुद्दा काय इथे सांगायचा होता बघा की हिमालय जो आहे, हिमालयाच्या याच्यामध्ये राज्य कोणती कोणती येतात की ज्या भागातून हिमालय जो आहे तो पसरलेला आहे.
आपण जर इथून सुरुवात केली तर जम्मू काश्मीर येत आहे, त्याच्यानंतर खाली आलं तर हिमाचल प्रदेश आहे, नंतर आहे उत्तराखंड आहे, याच्यामध्ये येत आहे बघा हिमालयाला बॉर्डर टच होणारी, नंतर उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, नेपाळच्या भागामध्ये बघा इथून पण हिमालय गेलेच की, नंतर त्याच्यामधून येत आहे सिक्कीम येत आहे, नंतर आसाम आहे, नंतर अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय याच्यामध्ये येत आहे, नंतर पश्चिम बंगाल पण काही प्रमाणामध्ये येत आहे बघा, पश्चिम बंगाल पण इथून बघा इथं दिसतंय ना सिक्कीमच्या इथं, तर इथं पण हिमालयाला थोडाफार टचिंग जो आहे तो पश्चिम बंगालचा पण येत आहे. आता हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जर सिक्वेन्स लावत गेला तर त्याच्या 4 पर्वतीय रांगा पाडलेल्या आहेत बघा. सर्वात उत्तरेकडची पर्वतीय रांग जी हिमालयाची त्याला ट्रान्स हिमालय असं म्हटलं जातं बघा. काय म्हटलं जातं तर ट्रान्स हिमालय. त्याच्यानंतर दुसरं जे आहे त्याच्यानंतर खाली येणारी जी लाईन आहे त्याला काय म्हटलं जातं तर बृहद हिमालय म्हटलं जातं. बृहद हिमालय, बृहद हिमालय. त्याच्यानंतरची जी लाईन आहे त्या हिमालयाची जी रांग आहे त्या रांगेला म्हटलं जातं लेसर हिमालय म्हटलं जातं. लेसर हिमालय हा सिक्वेन्स विचारलाय बरं का. आणि त्याच्यानंतर जे आहे ते शिवालिक हिमालय. शिवालिक हिमालय. उत्तरेकडून दक्षिणेकडे सिक्वेन्स लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे सिक्वेन्स लावा असं विचारलं जातं. सो आपल्याला हे माहिती पाहिजे की हा सिक्वेन्स प्रश्न विचारण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता थोडं याच्यामध्येच इथेच आपण बघू बघा की जो ट्रान्स हिमालय जो आहे या ट्रान्स हिमालयाच्या बाबतीमध्ये काय फॅक्ट्स येतात की हा जो ट्रान्स हिमालय आहे याला ग्रेटर हिमालय तिबेटच्या पठारादरम्यान पाहिलं जातं बघा. हा ट्रान्स हिमालय जो आहे तो ग्रेटर हिमालय आणि तिबेटचं पठार जे आहे ना इथून ग्रेटर हिमालय, एक मिनिट क्लीनच करतो, हा मी म्हणेल ट्रान्स हिमालय आहे. ठीक आहे. आता ह्या ट्रान्स टी लिहितो बघा. ट्रान्स हिमालयाच्या बाबतीमध्ये काय सांगितलंय की ट्रान्स हिमालय हा ग्रेटर हिमालयन तिबेट, ग्रेटर म्हणजे सगळ्यात आउटसाईडचं इकडच्या साईडला बघा, इकडचं जे तिबेटचं पठार आहे त्याच्यामध्ये सापडतं ट्रान्स हिमालय. या ट्रान्स हिमालयाची जी लांबी आहे टोटल बघा 965 किलोमीटर याची लांबी आहे. नंतर याची जी रुंदी आहे ती 40 किलोमीटर रुंदी आहे आणि उंची बघितली तर 6000 मीटर या ट्रान्स हिमालयाची काय तर उंची येत आहे. ओके. त्याच्यानंतर आहे काराकोरम पर्वतरांग येत आहे बघा 2 नंबरला. या ट्रान्स हिमालयामध्येच आहे ते काराकोरम पर्वतरांग आहे बघा. मी काय सांगितलं ट्रान्स हिमालयाच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघतोय. ट्रान्स हिमालयामधील पहिली जी रांग आहे ती काराकोरम रांग आहे. काराकोरम रांग. आता काराकोरम रांगच्या बाबतीमध्ये बघितलं तर जम्मू काश्मीरच्या उत्तरेच्या साईडला बघा जो पर्वत रांग आहे ती काराकोरम रांग आहे बघा. ट्रान्स हिमालयाचाच भाग आहे, काराकोरम रांग आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे ते लडाख पर्वत रांग येते बघा. लडाख पर्वत रांग जे आहे ती 2 नंबरला आहे बघा. नंतर 3 नंबरला जी येत आहे ते झास्कर पर्वत रांग जे आहे ती 3 नंबरला येत आहे बघा. ठीक आहे. नंतर 4 नंबरला जे आहे ते कैलास पर्वत रांग येत आहे. कैलास पर्वत रांग येत आहे. ओके. म्हणजे या 4 रांगा आहेत ट्रान्स हिमालयाच्या, या 4 रांगा येतात. या 4 रांगांना पण प्रश्नाच्या स्वरूपात विचारलेलं आहे. त्याच्यानंतर हे झालं ट्रान्स हिमालयाच्या बाबतीमध्ये. दुसरा जो आहे बी आहे तो बृहद हिमालयाच्या बाबतीमध्ये. बृहद हिमालयाच्या बाबतीमध्ये. आता बृहद हिमालयाच्या बाबतीमध्ये काय सांगितले बघा. या बृहद हिमालय जो आहे तो ग्रेटर हिमालय किंवा हिमाद्री हिमालय असं पण म्हटलं जातं. हिमाद्री हिमालय, हिमालय पण याला बोललं जातं. याची लांबी म्हणजे उंची बघितली तर याच्यावरती बघा 6000 मीटर एवढ्या उंचीचे काय तर इथं थोडे पर्वत आहेत. ओके. आणि याची रुंदी जी आहे ते 120 ते 200 किलोमीटर एवढी काय तर याची रुंदी आहे. आता याचा थोडा विस्तार बघितला तर याचा विस्तार वायव्येस नंगा पर्वत जो आहे, वायव्येस म्हणजे या दिशेला बघा, हे ट्रान्स हिमालय मी बृहद हिमालय बघा इथं काढतो असा बृहद हिमालय बी लिहितो. याचा जर विस्तार बघितला या बृहद हिमालयाचा तर हा विस्तार कसा सांगण्यात आलेला आहे बघा की वायव्येला इकडच्या साईडला बघा नंगा पर्वत आहे. नंगा पर्वत. त्या नंगा पर्वतापासून ईशान्येकडचा जो नामचा बर्वा जो आहे ना इथपर्यंतचा हा नामचा बर्वा असा या नामच्या बर्वापर्यंत याचा काय तर विस्तार आहे बघा बृहद हिमालयाच्या बाबतीमध्ये. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्येच बघा याच विस्ताराच्या भागामध्ये बघा माउंट एव्हरेस्ट येत आहे. माउंट एव्हरेस्ट बृहद हिमालयामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे 8840.86 मीटर. आता मीटर उंची वाढली ना 0.86 मीटर उंची वाढलेले तर ते याच्यामध्ये येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय येत आहे बघा. आता याच हिमालयामध्ये काही महत्वाच्या खिंडी पण आहेत बघा.
खिंडी. आता आपण जर जम्मू काश्मीर बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये कुठली कुठली खिंडी येते बघा. खिंड मांडतो मी इथं. जम्मू आणि काश्मीरमध्ये खिंड कोणती कोणती आहे तर बुर्जिला आणि झोजिला जे आहे, बुर्जिला आणि झोजिला जे आहे, झोजिला, या दोन खिंडी जे आहेत ते जम्मू काश्मीरच्या भागामध्ये येत आहेत बघा. ठीक आहे. नंतर हिमाचलच्या भागामध्ये कुठले येत आहेत तर बारालाबच्या आणि नंतर आहे सिपकिला हे हिमाचलमध्ये येत आहे. नंतर उत्तराखंडच्या भागामध्ये येत आहे. उत्तराखंडच्या भागामध्ये कुठलं येत आहे याच्यामध्ये बघा खिंड जी आहे ती नीती आणि लिपुलेख. बघा लिपुलेखचाच आता वाद चालू आहे बघा चायनावाल्यांचा. लिपुलेख आणि दुसरी जी आहे ती नीती, हे उत्तराखंडच्या भागामध्ये. सिक्कीमला जे आहे ती नथुलान झेपला. सिक्कीम जर विचारायला घेतली तर सिक्कीममध्ये कुठला आहे तर नथुला आणि झेपला. ठीक आहे. तर या खिंडी ज्या आहेत या ठिकाणी येत आहेत बघा, प्रमुख खिंडी आहेत. नंतर हे झालं आपण आतापर्यंत बृहद हिमालयाच्या बाबतीमध्ये बघितलं. आता चौथा जो मानणार आहे, चौथा प्रकार जो आहे तो आहे तिसरा प्रकार मी म्हणत आहे. तिसरा जो आहे ते लेसर हिमालय. आता लेसर हिमालयाच्या बाबतीमध्ये काय काय सांगितलंय बघा की हा जो लेसर हिमालय जो आहे याच्या उत्तरेला आपण बघितलं बृहद हिमालय आहे आणि दक्षिणेला शिवालिकच्या रांगा आहेत बघा. इथं बघा पेन चेंज करतो मी. हा जो आहे हा लेसर हिमालय मिळेल. थोडं वर खाली आहे, लक्षात ठेवा. लक्षात आणण्यासाठी थोड्या लाईन मारत आहे मी. हा लेसर हिमालय. आता लेसर हिमालयाच्या वरच्या साईडला बघितलं तर मी म्हणलो की बृहद हिमालय, खाली जर बघितलं शिवालिकच्या हिमालयाची रांग येत आहे बघा. आता लेसर हिमालय जो आहे आता त्याच्या बाबतीमध्ये इथं लिहितोय बघा पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहितोय मी की इथं जी उंची आहे पर्वताची 3500 ते 4500 मीटर पर्यंत याची उंची आहे. नंतर 60 किलोमीटर पासून 80 किलोमीटर पर्यंत याची काय आहे तर इथं रुंदी आहे. आणि याचा जो उत्तरेकडील जो उतार आहे तो हळूहळू मंद होत जातो बघा. लेसर हिमालयाचा उत्तरेकडचा उतार काय आहे तर मंद होत गेलेला आहे. म्हणजे उत्तरेच्या साईडला उतार कमी आहे, स्लोली गेलेला आहे आणि दक्षिणेला तीव्र उतार आहे बघा इकडे. आता या ठिकाणी बघा जे महत्वाच्या पर्वतरांगा येत आहेत या ठिकाणी कोणत्या कोणत्या आहेत. धौलाधार पर्वतरांग आहे, धौलाधार पर्वतरांग आहे. त्याच्यानंतर आहे पीर पंजाल, जम्मू काश्मीरमध्ये बघा पीर पंजाल पर्वतरांग पण काय घेत आहे तर या ठिकाणी येत आहे. इथं बघा थंड हवेची पण ठिकाणं आहेत. थंड हवेची ठिकाणे, थंड हवेची ठिकाणे कोणती कोणती थंड हवेची ठिकाणे आहेत. सिमला, त्याच्यानंतर मसुरी, IAS ट्रेनिंग दिलं जातं ना ती मसुरी. त्याच्यानंतर आहे नैनिताल, त्याच्यानंतर येत आहे दार्जिलिंग, त्याच्यानंतर येत आहे कुलू, त्याच्यानंतर येत आहे मनाली. कुलू येत आहे, त्याच्यानंतर मनाली येत आहे. नंतर अल्मोडा, त्याच्यानंतर येत आहे अल्मोडा. ठीक आहे. तर हे लेसर हिमालयामधील काय आहे तर हे महत्वाची ठिकाणं आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते शिवालिकच्या टेकड्यांच्या बाबतीमध्ये बघा. शिवालिक चौथा मी मॉडेल मुद्दा शिवालिकच्या टेकड्या. शिवालिकच्या टेकड्यांच्या बाबतीमध्ये काय काय सांगितले बघा. या शिवालिकच्या टेकड्या ज्या आहेत हिमालय पर्वत श्रेणीच्या अति दक्षिणेकडे आहेत. म्हणजेच काय आहे तर साऊथ साईडला आहेत हिमालयाच्या श्रेणीच्या. नंतर यालाच बाह्य हिमालय पण म्हणतो आपण, बाह्य. नंतर याच्यामध्ये काय सांगितलं याचा विस्तार जो आहे तो पश्चिमेकडे इकडच्या साईडला आपण बघितलं तर इकडच्या साईडला पाकिस्तान आहे. या पाकिस्तान पासून विस्तार होत गेलेला आहे पुढे पुढे इकडे अप टू द ब्रह्मपुत्रा जी नदी आहे या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत हा विस्तार होत गेलेला आहे बघा. शिवालिक हिमालय खालून आहे थोडं. नंतर याच्यामध्ये सरासरी उंची जी आहे ते 600 ते 1500 मीटर उंचीचे काय तर शिखरं इथं पाहायला भेटतात. नंतर या ठिकाणी बघा रुंदी जर आपण बघितली तर हिमालयाच्या ठिकाणी बघा रुंदी जी आहे ते 50 किलोमीटर आहे. हिमाचल प्रदेशच्या ठिकाणी 50 किलोमीटर आहे रुंदी. आणि अरुणाचल प्रदेशच्या बाबतीमध्ये बघितलं तर या ठिकाणी 15 किलोमीटर काय तर रुंदी आहे. ओके. आता शिवालिक आणि हिमालय ज्या रांगा दरम्यान याच्यामध्ये बघा डून्स आहेत बघा. हिमालयाच्या ज्या रांगा आहेत हिमालय रांगा याच्यामध्ये काय आहे तर डून आहेत. मग आपल्याला माहिती आहे डेहराडून, त्याचबरोबर कोटली डून वगैरे हे इथं पाहायला भेटतात बघा. डेहराडून कुठं आहे तर हे उत्तराखंडमध्ये, कोटली डून कुठं आहे तर जम्मू काश्मीरमध्ये हे आहेत बघा.
आणि अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा मीर, मिश्मी, डफला, तर ह्या काय आहे तर थोड्या पर्वत श्रेणी इथं पाहायला भेटतात बघा अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये. त्याच्यानंतर आहे पूर्वांचल हिमालयाच्या बाबतीमध्ये. आता पूर्वांचल हिमालयाच्या बाबतीमध्ये काय काय सांगितले. पूर्वांचल हा पूर्वांचल पूर्ण येत आहे बघा इकडचा. इथल्या बाबतीमध्ये काय सांगितले 5th नंबरचा पॉईंट मी म्हणेल की पूर्वांचल हिमालय जो आहे या उत्तर दक्षिण पसरलेले आहेत. अशा पूर्वांचल हिमालय कशा आहेत तर उत्तर दक्षिण पसरलेले आहेत. म्यानमारला कनेक्टेड आहेत. म्यानमारला हे काय तर कनेक्टेड आहे. यांची जी उंची आहे सरासरी 500 ते 3000 मीटर पर्यंत याची काय तर उंची येत आहे बघा. आता याच्यामध्ये सर्वोच्च शिखर या भागामध्ये आहे तर माउंट सारामती हे सर्वोच्च काय तर इथं उंची असणारं पर्वतीय ठिकाण आहे. 3826 मीटर एवढी याची काय तर उंची आहे बघा. आणि याच्यातच बघा इथं बघा मेघालयच्या भागामध्ये 3 पर्वतीय रांगा गारो, खासी आणि जैंतिया या 3 पर्वतरांगा या भागामध्ये आहे. ठीक आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी आपण इथं काय केलेले तर थोडे इथले पॉईंट्स कव्हर केलेले आहेत बघा. आता थोडं काय करू बघा की या ठिकाणी डिव्हायडेशन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच नद्यांच्या मार्फत हिमालयाला डिव्हाइड केलेलं आहे. आता डिव्हाइड करताना कसं केलं बघा. जम्मू काश्मीर हा जो जम्मू काश्मीरचा भाग आहे इथे बघा. आता जम्मू काश्मीर पासून इथपर्यंतचा जो भाग आहे म्हणजेच इकडच्या साईडला सिंधू नदी आणि इथं जे येत आहे सतलज नदी. खूप खाली घेतले मी म्हटल्यास बी ॲक्युरेट काढण्याचा प्रयत्न करतो. इथं अशी सतलज नदी घेतली जम्मू काश्मीरमध्ये. इथून ही आहे सिंधू नदी आणि हे आहे सतलज नदी. यांच्यामधला जो हिमालय आहे त्याला कुठला हिमालय म्हटला जातो तर पंजाबचा हिमालय म्हटला जातो. पंजाब हिमालय बोललं जातं हिमालय. ठीक आहे. आता या पंजाब हिमालयाच्या बाबतीमध्ये सिंधू नदीपासून सतलज नदीच्या पर्यंत येत आहे. आता याची लांबी जी आहे ती 700 किलोमीटरची याची लांबी आहे बघा. रुंदी जी आहे ती 500 किलोमीटरची याची रुंदी आहे. 500 किलोमीटर याची रुंदी आहे आणि उंची जी आहे ती 3500 मीटर एवढी याची काहीतरी उंची येत आहे या पंजाब हिमालयाच्या बाबतीमध्ये. नंतर सतलज नदीपासून बघा काली नदी इथे येते बघा. काली नदी सतलज नदीपासून काली नदीपर्यंत जो हिमालय आहे त्याला कुमाऊ हिमालय म्हणतात. कुमाऊ हिमालय. आता हा जो कुमाऊ हिमालय जे आहे या कुमाऊ हिमालयामध्ये बघा नंदा देवी जे मोठं शिखर आहे ना नंदा देवी येते बघा. नंदा देवी हे शिखर या कुमाऊ हिमालयामध्ये येत आहे. आता या कुमाऊ हिमालयाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये कुमाऊ हिमालय पूर्वेला आहे. पश्चिमेला गडवाल हिमालय म्हटलं जातं बघा. पश्चिमेला गडवाल हिमालय असं म्हणण्यात आलेलं आहे. नंदा देवी इथे येत्या. त्याचबरोबर मी म्हणेल की बद्रीनाथ जे आहे मी म्हणायची काही गरज आहे तर आहेच ऑलरेडी बद्रीनाथ. ओके. त्याच्यानंतर द्रोणागिरी. त्याच्यानंतर गंगोत्री, केदारनाथ. तर हे सर्व जे आहेत या कुमाऊ हिमालयामध्ये येत आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे इथं नदी कुठली काली नदी. काली नदीपासून इथं बघा काली नदीपासून तिस्ता नदी जी आहे ना तिस्ता. काली नदीपासून तिस्ता नदी आहे. तिथे जे आहे ते नेपाळ हिमालय राहतो बघा. नेपाळ हिमालयाच्या वैशिष्ट्यामध्ये बघायचं म्हटलं तर हा जो आहे याचा विस्तार खूप मोठा आहे आणि याच्यामध्येच बघा माउंट एव्हरेस्ट येतो. माउंट एव्हरेस्ट जो आहे तर या नेपाळ हिमालयामध्ये आहे 8848.86 मीटर. आता काही ठिकाणी 8850 मीटर देण्यात आलेलं आहे. दोन्हीही लक्षात ठेवा. ओके. नंतर याच्या बाबतीमध्ये आणखी काय येते बघा. कांचनजंगा जे आहे शिखर ते पण इथे येत आहे बघा. माउंट एव्हरेस्ट येत आहे. नंतर कांचनजंगा येत आहे. कांचनजंगा येत आहे या ठिकाणी सिक्कीमच्या भागामध्ये आहे बघा हे कांचनजंगा. नंतर धौलागिरी आहे. धौलागिरी. नंतर याच्यामध्ये गौरी शंकर हे महत्त्वाची जी शिखरं आहेत तर या नेपाळ हिमालयाच्यामध्ये येत आहेत. त्याच्यानंतरचा जो हिमालय येत आहे तो आहे इकडचा. त्या हिमालयाचं नाव आहे आसाम हिमालय. ओके. इथं लिहितो बघा. आसाम हिमालयाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये पसरलेलं आहे बघा. सिक्कीम,
या आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भागामध्ये हा पसरलेला आहे. आणि इकडच्या साईडला नदी कोणती येते बघा, तिस्ता नदी जी आहे, या तिस्ता नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत जो आहे तो काय आहे तर आसाम हिमालय पसरलेला आहे. आणि आसाम हिमालय म्हणजे बघा नामच्या बरवा, नामच्या बरवा हे काय आहे तर ठिकाण आहे. नामच्या बरवा ठिकाण म्हणजे मोठा पर्वत आहे या ठिकाणी. याची जी उंची आहे ती 7,758 मीटर उंचीचा हा नामच्या बरवा आसाम हिमालयामध्ये आहे. ठीक आहे, तर बऱ्यापैकी आपण इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत तिथं कव्हर केलेले आहेत. राहिलेले पॉईंट जे आपण काय करू तर नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.